नमस्कार सर्वांना, कसे आहात सर्वजण. माझ्या एव्हरीथिंग या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. दिवाळीमध्ये जेव्हा मी नाशिकला गेली होती तेव्हा ठरलं की कुठेतरी जाऊयात फिरायला, आणि नेमकंच ओपन झालेलं बिल्डिंग मटेरियल सप्लायरचं शॉप आणि त्यासाठी घेतलेलं आहे पिकअप. मग ठरलं की पिकअपमध्येच जाऊयात, तर आम्ही पिकअपमध्ये फिरायला चाललोय. तुम्हाला उत्सुकता आहे का आम्ही कुठे जातोय? तर हो, आम्ही नाशिकमध्येच फिरतोय. वन डे मध्ये आम्ही 3 तीर्थक्षेत्र, पर्यटन स्थळी म्हणता येईल याला, जे कव्हर केले होते. खूप निसर्गरम्य असं परिसर आहे. तर आम्ही आता पहिलं ठिकाण जे करतो आहोत ते आहे नाशिक मधलं कपिलधारा तीर्थ कावनाई. इगतपुरी नाशिक येथे आहे हे तीर्थक्षेत्र. नाशिक मुंबई महामार्गावर 40 किलोमीटरवर घोटीच्या अलीकडे कावनाई फाटा लागतो. तिथून 7-8 किलोमीटर कावनाई हे गाव लागते. कावनाई पूर्वी तालुक्याचे ठिकाण होते. 1861 पासून इंग्रजांनी कावनाई ऐवजी इगतपुरीला तालुक्याचे स्थान बनविले. तर 1885 मध्ये इंग्रजांनी कावनाईहून सरकारी खजिना इगतपुरीत आणला. सिंहस्थामुळे कावनाई तीर्थाचा विकास झाला. महामार्ग ते कावनाई रस्ता सिमेंटचा करण्यात आला आहे. निसर्गरम्य कावनाईत प्रवेश करताना गजानन महाराजांची तपोभूमी असलेले साधना केंद्र लक्ष वेधते. तेथे देखील आपण जाणार आहोत. त्या अगोदर आपण कावनाईची माहिती ऐकून घेऊयात. या केंद्रातून पुन्हा कावनाई रस्त्याला लागले की एक लहानसा घाट लागतो, आणि तो ओलांडला की लगेच कपिलधारा व कामाक्षी मंदिर आपले स्वागत करते. कपिलधारा तीर्थावर निर्मळ पाण्याचा एक अक्षय झरा आहे. या कुंडातील गोमुखातून पाण्याची संततधार असते, म्हणून याला कपिलधारा असेही श्री कपिलोपनिषदमध्ये म्हटले आहे. श्री कपिलधारा हे तीर्थक्षेत्र 11,32,000 वर्षांपासून प्राचीन क्षेत्र म्हणून ओळखले जाते. कपिलधारा हे सिंहस्थ कुंभमेळ्याचे मूळ असून पेशव्यांनी दिलेला ताम्रपट येथे उपलब्ध आहे. आजही येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. कपिलधारा तीर्थावर सत्ययुगामध्ये शंकराच्या 24 अवतारांपैकी एक कपिल मुनी यांनी वयाच्या 5व्या वर्षी आपल्या मातेस सांख्यशास्त्राचे उपदेश करून मोक्ष दिला, असे भगवद्गीतेत म्हटले आहे. त्यामुळे हे तीर्थ मातृगया तीर्थ म्हणूनही ओळखले जाते. येथे स्नान करून आपल्या आईचे नाव घेऊन पाणी दिल्यावर मनुष्य मातृऋणातून मुक्त होतो, अशी आख्यायिका आहे. याच तीर्थाच्या दक्षिणेला राक्षसांचे गुरु शुक्राचार्यांचं आश्रम देखील होतं. त्यांनी दंडकारण्याला शापित करून येथील निसर्ग नष्ट केला. तो निसर्ग वनवासाला आलेल्या श्रीरामाच्या चरणस्पर्शामुळे पुन्हा हिरवागार झाला. याचे अनोखे वर्णन रामचरित मध्ये वाचायला मिळते. या तीर्थावरच संत ज्ञानेश्वरांनी ब्राह्मणांचे मृत मुलं जल पाजून जिवंत केल्याची आख्यायिका देखील आहे. तसेच याच तीर्थावर समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांना उपदेश केला. तसेच कावनाई गावाच्या एका ब्राह्मणाला कुंडातील तीर्थ देऊन कुष्ठरोग बरा केला, असेही म्हटले जाते. संक्रांतीनंतर करी दिनाला ग्रहणांपासून संरक्षणासाठी परिसरातील गावातून नागरिक स्नानासाठी या तीर्थावर येतात. कपिलधारा तीर्थावर साक्षात हनुमानाचे चरण लागले आहेत. राम रावण युद्धादरम्यान लक्ष्मणावर शक्तिप्रहार झाला असता तो शुद्धीवर यावा यासाठी श्री हनुमान संजीवनी बुटी आणण्यास या तीर्थावरून जात होते. तेव्हा त्यांना अडवणाऱ्या कात्यायनी राक्षसाचा त्यांनी येथे वध केला. त्यामुळे या गावाचे नाव कावनाई असे रूढ झाले. कपिलधारा तीर्थाजवळ कावनाई किल्लाही आहे. किल्ल्याची पडझड झाली आहे, मात्र किल्ल्यावर एक तळे, गुंफा व मंदिर आहे. कावनाईच्या पायथ्याशी कपिलधारा तीर्थाजवळच शक्ती श्री कामाक्षी माता मंदिर आहे. या मंदिरालाही पौराणिक महात्म्य आहे. भारतातील कांचीपुरा, गुवाहाटी, कावनाई व करंजगाव शेगाव या 4 शक्तिपीठांपैकी क्रमांक 3चे शक्तिपीठ म्हणून कावनाईला गणले जाते. एक आख्यायिका अशी आहे की या तीर्थक्षेत्रात श्रीराम व श्री शंकरांची भेट झाली होती. तर टाके देते जखमी जटायूचा उद्धार करून राम जेव्हा दंडाकरण्यात सीतेचा शोध घेत होते तेव्हा कैलास पर्वतावर शंकराचा श्रीरामाचा जप सुरू असताना पार्वतीने शंकरास विचारले, जो राम आपल्या पत्नीचा सांभाळ करू शकत नाही त्या रामाचे तुम्ही काय ध्यान करता? त्यावर शंकर म्हणाले की तू जो विचार करते आहेस ना
तो चुकीचा आहे. तू रामाची परीक्षा घेऊ शकतेस. त्यावर पार्वती दंडाकरणात सीता रूपात श्रीरामाला मोहित करू लागली. तेव्हा श्रीरामाने पार्वती माईला ओळखले व दंडवत घातले. पार्वती प्रसन्न होऊन कैलास पर्वतावर निघाली. तेव्हा श्रीरामाने पार्वतीने येथेच राहावे असा हट्ट धरला. तेव्हा रामाची काम इच्छा पाहण्यासाठी आलेली कामाक्षी देवी रूपात येथेच राहिली असे वाल्मिकी रामायणात म्हटले जाते. कामाक्षी पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार पेशव्यांनी 1750 ते 1765 या कालखंडात केला. पेशव्यांच्या महत्वाच्या युद्धात विजयश्री खेचून आणली तेव्हा पेशव्यांनी नवसपूर्तीसाठी कामाक्षी देवीला सोन्या चांदीचे अलंकार दिले असा उल्लेख पेशवे बखरमध्ये मिळतो. अशा प्रकारे मंदिरात दर्शन आणि मंदिराविषयीची पूर्णपणे माहिती घेतल्याच्या नंतर थोडंसं फोटोशूट करून आम्ही निघालो पुढच्या प्रवासाकडे. पण त्या अगोदर मंदिरात आल्या ज्या मुलांनी आम्हाला फुलं दिली होती त्यांना बाय करत करत आम्ही पुढच्या प्रवासाकडे निघालेलो आहोत. आणि पुढचं तीर्थक्षेत्र जे आहे ते आहे श्री क्षेत्र पंपा सरोवर, म्हणजेच गजानन महाराजांची तपोभूमी. रस्त्यावरच आहे हे देखील मंदिर, आपल्याला खूप दूर असं जावं लागत नाही. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर शाखेपासून 40 किलोमीटर अंतरावर घनदाट वनराईत असलेले श्री क्षेत्र पंपा सरोवर याच ठिकाणी श्री गजानन महाराजांनी 12 वर्ष तपश्चर्या केली होती. तेथेच निर्मळ पाण्याचा एक अक्षय झरा देखील आहे. या झऱ्याला 12ही महिने मधुर पाणी असते. पूर्वी या परिसरातील वनवासी झऱ्याचे पाणी कसेही वापरत होते, त्यामुळे आता मंदिराने हे पाणी एका टाकीत साठवून त्याचे शुद्धीकरण करून नळाद्वारे येथील वनवासींना उपलब्ध करून दिले आहे. झऱ्याचा उगम असलेल्या जागी गोमुख तयार करून कुंडाची रोजच्या रोज सफाई सेवादारांकडून केली जाते. या ठिकाणी श्रींनी 12 वर्ष तपश्चर्या केली होती. त्यामुळे पवित्र असलेल्या या क्षेत्री संस्थानाने 8 एकर जमिनीवर ही शाखा कार्यान्वित केली आहे. या जागी श्रींचे भव्य असे संगमरवरी मंदिर, महाद्वार, सेवक निवास, साधनाकुटी, प्रवचन हॉल उभारण्यात आला आहे. संस्थानाने हे क्षेत्र साधना स्थळ म्हणून घोषित केले आहे. हा भाग आदिवासी पट्ट्यातला असून संस्थानाने समाजकार्यातील उपक्रम म्हणून आदिवासी बांधवांसाठी फिरते रुग्णालय सुरू करून विनामूल्य औषधोपचार करण्याची सोय केली आहे. तसेच प्रतिवर्षी 40,000 आदिवासी बांधवांना कपडे व मिष्टान्नासह महाप्रसाद वितरण होऊन सेवा घडून येत आहे. अशी ही श्रींची तपोभूमी अत्यंत सुंदर आहे. खूप एकांत आहे. मंदिर अत्यंत प्रसन्न आहे. एकाच गोष्टीची खंत आहे ती म्हणजे इथे फोटो काढता येत नाही. खूप सुंदर असं मंदिर आणि स्वतःच्या मनाला आवर घालायला थोडंसं अवघड होतं की मी फोटो काढू शकत नाही. पण ठीक आहे, हे ऑनलाईन मी फोटो घेतलेले आहेत. सेम असंच मंदिर आहे. यापेक्षाही अत्यंत सुंदर मंदिर आपल्याला आतमध्ये गेल्यानंतर दिसतं. मनमोहक अशी श्रींची मध्ये मूर्ती देखील आहे. श्रींचं दर्शन झालं की बाहेर आल्याच्या नंतर जर आपण काही मंदिराला देणगी दिली तर देणगी दिल्याच्या नंतर आपल्याला लाडूचा प्रसाद देखील मिळतो. आणि त्यानंतर पुढे गेलो की आपल्याला पुढे जेवणासाठी बैठक व्यवस्था देखील दिसते. आणि तिथे वेटिंग रूम देखील आहे. जर गर्दी असेल तर आपण थोडा वेळ वेट करू शकतो आणि जेवण झाल्यानंतर मस्त अशी चहा देखील भेटते. असा हा जर वन डे टूर तुम्ही करणार असाल तर घरून टिफिन देखील घेऊन यायची गरज नाहीये. गजानन महाराजांच्या मंदिरात आल्याच्या नंतर फ्रीमध्ये तुम्हाला जेवणाचा आस्वाद घेता येतो आणि प्रसाद म्हणून ते ग्रहणही करता येते. असे श्रींचे मंदिर आणि तिथे दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालोत आता पुढच्या दर्शनाकडे. पुढचं जे मंदिर आहे ते आहे सर्व तीर्थ टाकेत. भारतीय संस्कृती माणसाप्रमाणेच इतर सर्व प्राणी पक्षी यांच्यात ईश्वराचा अंश असल्याचे मानते. तसेच त्यांना योग्य सन्मान दिला असून त्यांचे पूजनही केले जाते. रामायणातील जटायूच्या कथेमध्ये हेच महत्वाचे तत्व दाखवलेले दिसते. सीताहरण आणि जटायू ही कथा रामायणातली एक प्रसिद्ध कथा समजली जाते. सीतेचे अपहरण करून रावण तिला आकाशमार्गे घेऊन जात असताना गिधाड असलेला हा जटायू पक्षी रावणाच्या मार्गात आडवा आला आणि त्याने रावणाला विरोध केला. रावणाने त्याचे पंख कापून टाकले तेव्हा जटायू जमिनीवर कोसळला आणि रामचंद्राची वाट पाहत थांबला होता. सीतेला शोधत प्रभू रामचंद्र इथे आले असता त्यांनी रामाला ही सीताहरणाची घटना सविस्तर सांगितली. प्रभू रामचंद्रांनी याच ठिकाणी जमिनीत एक बाण मारला आणि त्यातून निर्माण झालेले पाणी जटायूला पाजले. ते पाहिल्यावर जटायूने आपले प्राण रामांच्या मांडीवरच सोडले. रामायणातली ही जटायूची कथा ज्या ठिकाणी घडली असे सांगितले जाते ते स्थान म्हणजे नाशिक जिल्ह्यामधील टाकेत तीर्थ हे होय.
येथे पक्षी रूपातील जटायू सुद्धा देवत्व प्रगट करून गेला. नाशिकवरून इगतपुरी घोटी मार्गे टाकेतचे अंतर 48 किलोमीटर आहे. जटायूमुळे हे टाकेत तीर्थ पावन झाले. नाशिक पासून जवळच असलेले हे ठिकाण, तेथे जटायूची मूर्ती आहे. अत्यंत भव्य अशी एक मंदिर उभारलेले आहे. ज्या ठिकाणी रामचंद्रांनी बाण मारल्यानंतर पाणी निघाले, तेथे आता एक कुंड बांधण्यात आले आहे. त्याला सर्व तीर्थ असे देखील म्हणतात. आड औंढा पट्टा पितिंगा या दुर्गम अशा किल्ल्यांनी व्यापलेला हा सारा प्रदेश आहे. इथेच वसले आहे टाकेत तीर्थ. भंडारदरा इथून सुद्धा हे अंतर 45 किलोमीटर इतके आहे. रतनगड भंडारदरा या सहलीमध्ये सुद्धा टाकेतला जाता येते. जटायूचा संघर्ष आणि त्याचे प्राणोत्क्रमण जेथे झाले ते जटायू मंदिर मात्र अत्यंत दुर्मिळच म्हणायला हवे. इथे दर्शन झाल्याच्या नंतर आणखीन एक गोष्ट आहे, ती म्हणजे नवसाला पावणारा गोटा. साधारण 2 फूट एवढं खोलवर एक छोटंसं भुयार आहे, जिथे फक्त आपला हात जाऊ शकतो. आणि जर नवस आपला केलेली इच्छा जर पूर्ण होणार असेल तरच तो गोटा हाती येतो. हाती आल्याच्या नंतर तिथे जलाभिषेक करावा लागतो या कुंडामध्ये आणि नंतर त्याला पूर्ववत अवस्थेत ठेवावं लागतं अशी मानता आहे. खूप सुंदर हे मंदिर आहे. प्रत्येकाने या मंदिरात या. आणि आता आम्ही जाणार आहोत आमच्या परतीच्या प्रवासाला. आणि तुम्ही विचार करत असणार की आता घरी जाऊन खूप जास्त स्वयंपाक करायचा वगैरे वगैरे वगैरे, तर असं नाहीये. सकाळी आणलेला सोबतचा स्वयंपाक तसा उरलेला आहे. गजानन महाराजाच्या मंदिरात आम्ही प्रसाद घेतला, त्यामुळे आमच्या सोबतचे टिफिन तसेच राहिलेले आहेत. आणि हा परतीच्या प्रवासाला निघालेला आमची मस्त गाणी म्हणत म्हणत प्रवास होतोय. घरी जाऊन मस्त पोट भरून जेवण करू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू. और तुझको मिलते मिलते हर हल्की बजते वापिस सो गया मैं।